नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर वडनेर सरणवाडी जुना रस्ता खुला। तहसीलदार यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तामध्ये रस्ता झाला खुला। रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे होत होते हाल। रस्ता खुला झाला, मात्र नदीतून जावे लागणार। नदीवर पूल बांधण्याची मागणी। किती पालीने डोक्यावर खत घेऊन जातोय, आणतोय तिकडे पालीने दोन पाल्याने। लय अति परिस्थिती बेकार आहे आमची। कसं जाणार आहेत? जाण्याची सोयच नाही ना आम्हाला इकडे ते वरी जायला। आता तात्पुरता रस्ता करून घ्यायचा आहे। तात्पुरता करून घ्यायचा। किती शेतकरी आहेत तुमच्या त्या नदीच्या पलीकडे? 100-150 आहे तिकडे वडनेरमध्ये। जे पर्यायच नाही। अलीकडे पलीकडे पडले जित्रा बांधता येत नाही, माल मटेरियल आणता येत नाही, जनावरं नेता येत नाहीत, जनावरं आणता येत नाहीत। याकरता शासनाने आम्हाला पूल मंजूर करण्यात यावा। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075426642। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील वडनेर ते सरणवाडी बंद असलेला रस्ता तहसीलदार यांच्या आदेशाने बुधवार 6 ऑगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये खुला करण्यात आला आहे। तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी सुरवसे, तलाठी कोकाटे यांनी घटनास्थळी हजर राहून रस्ता खुला केला, तर पोलीस निरीक्षक पारेकर यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल झाडे बंदोबस्त कामी हजर होते। वडनेर येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी उल्का नदीच्या पलीकडे असून वडनेर येथून नदीतून सरणवाडी ढगपिंपरीकडे जाणारा रस्ता गट नंबर 39 मधील शेतकरी याने आडविला होता। यामुळे वडनेर येथील शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी व धान्य वाहतूकसाठी मोठी अडचण होती। रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना धान्याची वाहतूक गाव जवळ असताना दुसऱ्या शिवारातून करावी लागत असल्याने जुना रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती। तहसीलदार यांच्या आदेशाने रस्ता खुला करून देण्यात आला, मात्र रस्ता नदीतून असल्याने या नदीवर पूल बांधण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे। दोन्ही नदीच्या मदत आहे साहेब माझी शेती। संगमवर आहे मदत। संगमवर। मग तुम्ही शेती वाहवाटीसाठी जाता कुठनं? कुठे असं जातोय सरणवाडीने, कुठनं ही रस्ता बंद झाल्यापासून तिकडूनच येतोय आम्ही पडेल्या बाजूला। बरं, काय मागणी आहे आता? काय नाही, आमचा रस्ता खुला करण्यात यावा। साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे, सगळे साहेब लोक आज रस्ता तर खुला करताय तुमचं, पण मला सांगा की ह्या नदीतून पलीकड तुम्ही कसं जाणार माल घेऊन नदीतून पलीकड? मागणी करू आता काहीतरी साहेबांना विनंती करून पुलाची। काय मागणी करणार आहेत? आता पूल बंधारा अधिक मागणी करून घेणार आहे आम्ही। ह्या नदीवर पूल केल्यावर मग तुमचे प्रश्न मिटताय? प्रश्न मिटतोय आमचा, काय नाही परत काय अडचण नाही। आता काय तुमचे हाल होते ते सांगा ना जरा। अहो तर किती पालीने डोक्यावर खत घेऊन जातोय, आणतोय तिकडे पालीने दोन पाल्याने। लय अति परिस्थिती बेकार आहे आमची। कुणी लक्ष दिलं नाही का तुमच्याकडे एवढ्या अडचणी आहेत तर? कोणीच लक्ष दिलं नाही। आम्ही पळतोय सारखं शेतकरी, पण कोणी लक्ष दिलं नाही ते आमचे पुढारी इकडे। सांगा तुमचं नाव गाव सांगा। मोहम्मद हारून सय्यद, राहणार वडनेर, तालुका परंडा। काय विषय हे रस्त्याचा काय विषय होता? रस्ता फुटून गेला, 4 वर्ष झालं रस्ता नाही आम्हाला शेतात जायला। 100 शेतकरी वडनेरचे इकडे जाणार आहे, रस्ताच नाही। 2-3 वर्ष झाले, 3 वर्ष झालं तहसीलला चालू आहे मॅटर। निकाल लागून 4 महिने झाले। आज चालू केलंय का आज रस्ता? हा, आज खुला करायची तारीख दिलेली त्यांना। हे साहेब आलेले तिथे रस्ता खुला करण्यासाठी। बरं, ही तर नदी आहे, नदीतून तुम्ही पलीकडे कसं जाणार आहेत? जाण्याची सोयच नाही ना आम्हाला इकडे ते वरी जायला। आता तात्पुरता रस्ता करून घ्यायचा आहे। तात्पुरता करून घ्यायचा। किती शेतकरी आहेत तुमच्या त्या नदीच्या पलीकडे? 100-150 आहे तिकडे वडनेरमध्ये। तुम्ही माल कुठून काढता शेतीचं? ढगपिंपरीहून काढतो ना, खासगाव। तुमचं नाव गाव सांगा। लक्ष्मण नामदेव सर्वदे। काय विषय होता ह्या शेतकऱ्यांचा, काय प्रश्न आहे? या शेतकऱ्यांचा आजपातोर रस्ता नव्हता, आज रस्ता खुला करून दिलेला आहे साहेबांनी आम्हाला, तहसीलदार साहेबांनी। तर ह्या आम्हाला आमच्या पंचायती अशा त्या अडचणीचे पर्यायच नाही। अलीकडे पलीकडे पडले जित्रा बांधता येत नाही, माल मटेरियल आणता येत नाही, जनावरं नेता येत नाहीत, जनावरं आणता येत नाहीत। याकरता शासनाने आम्हाला पूल मंजूर करण्यात यावा। आता सध्या माल कुठून नेतात शेतकरी? काय खांद्यावरनं पाहिले 2 पाहिले आपलं मधनं चालत बांधावरून नेतो, मग त्या काचगावरून यावं लागतंय, पिपरीहून यावं लागतंय, द्यागावून यावं लागतंय। ह्या नदीच्या पलीकडे किती शेतकरी आहेत असे? आज जवळजवळ 100च्या पुढे शेतकरी आहेत। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।